मित्रांनो नमस्कार. आज आपण जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणजेच पेडगावचं हिंद केसरी मैदान आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे लाडका सुंदर असेल, मल्हार असेल, आज गट पास झाले आहेत. तर आज आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक, समाजसेवक, नगरसेवक संतोष तोडकर आहेत. नमस्कार शेठ. नमस्कार. पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन असेल. आज आपले नंदी गट पास झाले आहेत. काय वाटतंय आज एकंदरीत? खूप छान आनंद आहे. कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज पुन्हा एकदा पाहिली. मला वाटते सुंदर आदत असताना एकदा बकासूर सोबत पाहिलेला. आज कशा पद्धतीने स्पीड लागला आणि कसं नियोजन ठरलं? खूप चांगला स्पीड लागली. हीच गाडी 2 वर्ष अगोदर पळाली होती. प्रेक्षकांची इच्छा होती ती आज त्यांची इच्छा पूर्ण झाली. प्रेक्षकांची ही सुद्धा इच्छा असते तुम्ही सुद्धा मैदानात यावं 3 फेऱ्याच्या आणि आज तुम्ही पेडगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानामध्ये आलेला आहात. काय सांगा? नाही, खूप चांगलं आयोजन आहे. आजचं पेडगाव एक नंबर मैदान आहे आजचं. शेठ, प्रत्येक मैदान असेल, कोणतंही मैदान असेल, तुमचं 100% नाव, तुमचं नंदी राखतात का? तर 100% राखतात. काय वाटतं एकंदरीत? कारण की भरपूर क्रेज झाली तुमच्या नावाचे प्रत्येक वेळेस. हे सर्व महादेवाच्या आशीर्वादाने सर्व सिद्ध झाले. आणि आता जवळपास 11 ते 11:30 वाजलेले आहेत. जवळपास 70 गट कंप्लीट झालेले आहेत. एवढं फास्ट मैदान तुम्ही यापूर्वी पाहिलं आहे का? आणि या पेडगावकरांच्या आयोजनबद्दल काय सांगा? नियोजन खूप सुंदर आहे. पेडगावकरांचा नियोजक ते पेडगावकरच रेकॉर्ड ब्रेक करू शकतात. आणि तुमचा आवडता नंदी बकासूर विषयी काय सांगाल? कारण जबरदस्त स्पीड लागला आज गाडी. बकासूर बी खूप छान पळाला, सुंदर बी चांगला पळाला. आपली सर्वांची लाडकी समालोचक चंद्रकांत दादा कोकटे असल्याचं. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल संतोष शेट यांच्याविषयी? कसं? नक्कीच, संतोष सेठ आमचे एकदम जवळचे मित्र आहेत आणि आज ते आपल्या मातीत आलेत तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणूनच आज पेडगावच्या मातीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत आणि आज त्यांची भेट झाली. खूप आनंद वाटतो. म्हणजे आमची गेली 1.5 वर्षाची मैत्री आहे आणि आज ते आपल्या मातीत येत आहेत आणि आज त्यांचे दोन्ही नंदी गट पास झालेत. आम्हाला अपेक्षा आहे की आज त्यांच्या खांद्यावरती ठाणे महानगरपालिकेचा गुलाल पडला आहे आणि या बैलगाडी क्षेत्रातला मानाचा गुलाल त्यांच्या खांद्यावरती पडावा हीच अपेक्षा आहे. सर्वात जवळून बैलगाडी शर्यत तुम्ही अनुभवत असता समालोचक म्हणून. ही जोडी पळताना पाहून काय जाणवलं वैशिष्ट्य? आणि एक जबरदस्त तुफान स्पीड लागते याची. नक्कीच दोन्ही गाड्या खूप छान पळाल्यात. म्हणजे दोन्ही टॉपचे नंदी आज दोन्ही टॉपच्या पायऱ्यात पळत आहेत. म्हणजे सुंदर आज देव बकासूर सोबत पळतोय. म्हणजे शेटनं आम्ही ठाण्यात बसलो की सोशल मीडियावरती आम्ही यूट्यूब उघडलं की आम्ही बैलगाडी शर्यत पाहायचो आणि शर्यत पाहत असताना बकासूरला पाहून शेटला या खेळाचा नाद लागला आहे आणि आज त्याच नंदीसोबत पळण्याची संधी त्यांना आज मिळाली. सुंदर आज बकासूरच्या गळ्यात पळतो, गट पास झाला आहे. आणि मल्हारचा तर काय विषय हार्ड आहे आणि आज त्यानं प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले. फक्त अपेक्षा आहे ती गुलालाची. मल्हार आणि मला वाटते गोडचं सध्या हो, प्रथमच ही जोडी पळते. मुंबईत पळाली ना. मुंबई म्हणजे आज संतोष तोडकर हे नाव अखंड 14 देशात आहे. मगाशी विनायक शेठ देशमुख म्हटले तो माणूस 125 देश फिरून आला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा खेळ 25 ते 30 देशामध्ये पाहिला जातो. मग शेठचं नाव आज प्रचंड जगभर आहे आणि तो माणूस लोकांच्यातला आहे आणि लोकांच्यात राहणारा माणूस लोकांपर्यंत पोहोचतो. तेच महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादानं आज घडून आलं आहे. आता तुम्ही म्हटलं की तुमची त्यांची मैत्री आहे, पण समाजसेवक असतील, नगरसेवक असतील आणि या क्षेत्रात सुद्धा आहेत. तर कसं वाटतं एकंदरीत तुम्हाला? नक्कीच, म्हणजे राजकीय पटलावरती ठाण्यासारख्या शहरामध्ये म्हणजे लोकांच्या सेवेतून समाजसेवक हा शब्द त्या माणसाला जोडला गेला. पण तुम्ही ठाणे फिरताय, मुंबई फिरताय, रायगड फिरताय, नगरसेवक हा शब्द लावण्यासाठी किती मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात. त्या माणसाच्या पाठीमागं एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे. श्रीकांतजी शिंदे साहेबांसारखं नेतृत्व भक्कमपणे उभा आहे. तो माणूस ठाणे विटावा परिसरातून ठाणे महानगरपालिकेचा नगरसेवक झाला आहे. समाजसेवक या शब्दासोबत नगरसेवक हा शब्द लागण्यासाठी त्या माणसानं प्रचंड मेहनत घेतली आणि त्यासाठी त्यांनी महाशिवरात्री दिवशी मल्हार खरेदी केला आणि त्यांना महादेवाचा आशीर्वाद मिळाला. आता जे सोनेरा केसरी स्पर्धेचं मैदान झालं त्या मैदानामध्ये अप्रतिम अशी जोडी पाहिली. म्हणजे मल्हार आणि भवानी प्रथम क्रमांकाची माटकरी ठरली. एक पेडगावच्या मैदानापूर्वी ते मैदान पण महत्त्वाचं होतं आणि आज पण त्या स्पीडनं गाडी जोडी. म्हणजे त्या दिवशी मी ज्या माईकवरती होतो तो माईक लाईव्हला कनेक्ट त्या दिवशी सुद्धा सांगितलं की कडनं पळून
एक नंबर करणं एवढं सोपं नाही. अक्षय घोरपडे आणि संतोष शेठ तोडकर यांची एक भक्कम मैत्री आहे आणि त्या मैत्रीतून ती गाडी त्या दिवशी पळाली आणि त्या दिवशी कडनं त्या गाडीने एक नंबर केला. शेठला सुद्धा खूप आनंद झाला. मैदान झाल्यानंतर मी शेठला फोन केला होता अभिनंदनासाठी आणि ते घडून आलं. खूप छान गाडी पळाली त्या दिवशी पण. आणि शेठजींनी मला वाटते आदत वासरू पण एक खरेदी केलं, ते पण जबरदस्त पळते. आणि त्या दिवशी एक कराडच्या इथलं मैदान झालं, मी बाईट घेतलेलं, अप्रतिम पळते. एक आदत वासरू नाव काय? संयम. सही काय सांगाल, म्हणजे सर्वच धावणीची जे वासर आहेत, नंदी आहेत, ते अप्रतिम पळत आहेत, सातत्याने पळत आहेत. त्याचं पाठीमागं कष्ट पण आहेत, परिश्रम, त्याविषयी काय सांगाल? त्याबद्दल सर्वांचे कष्ट आहे, कधी परिश्रम आहे. अनिकेत बिडकर असतील, बबलू भैया असतील, आमचे आप्पा असतील मागावचे, सर्वांची मेहनत आहे, सर्वांचे कष्ट आहेत. त्या कष्टाचं आज त्यांना फळ भेटतंय. आज काय मनामध्ये चाललंय? आता गटपास झालं, एक पायरी पूर्ण, एक टप्पा पूर्ण केलाय, अजून 2 टप्पे राहिलेत. काय मनामध्ये चाललंय? महादेवाच्या आशीर्वादाने आज सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमची काय वैयक्तिक इच्छा आहे? आमची इच्छा आहे 1 नंबर करावा. शेठ, नंदी तुम्ही आता म्हणजे घेताय, पण पारखून कसं घेताय? कारण तुम्हाला कसं कळतं, म्हणजे कोण सहकार्य करते या गोष्टींसाठी? आमचे आप्पा असतात, देवीदास महाराज असतात, बिडकर, अनिकेत बिडकर, हे सगळे बघतात व्हिडिओ, त्याच्यानुसार खरेदी होते. आणि विशेष म्हणजे आता बिनजोडला आपले नंदी पळतात आणि 3 फेऱ्यात कुठलं चांगलं वाटतं, म्हणजे आवडतं कोणतं नक्की? बिनजोड पण आमच्या मुंबईचा खेळ आहे, सातगडा बी आमच्या घरातलाच खेळ आहे. सगळे खेळ घरातलेच आहेत. आणि ह्या क्षेत्रात तुम्हाला नाद कधी लागला असं काय? हे 4-5 वर्षापासून लागलं. कोणत्या नंदीपासून, म्हणजे तुमचा पहिला नंदी कोणता होता? बकासूर. त्या नंदीपासून या तुम्हाला नंदीपासून आपल्या दावणीचा पहिला नंदी कोणता होता? शिव. आणि त्यानंतर मग हे सर्व सगळं. हो. तुम्ही बकासूरचं नाव घेतलं, काय आवडलं की बाबा एक संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे आपला बकासूर, आणि तुम्ही जसं म्हटलं तेव्हापासून पण नाद लागला? बकासूर असा एक नंदी आहे का त्याचा इतिहास कोणच करू शकत, इतिहास तोडू शकत. बकासूरचा नंदीचा इतिहास तो करू शकतो. शेठजी, तुम्ही रोज बाकी राजकीय कामं वगैरे असतात, पण ज्यावेळेस बैलगाडी शर्यतीत मैदानावरती येतात त्यावेळेस काय एक वेगळं वातावरण जाणवतं, आणि सर्व नंदींचे आशीर्वाद तुम्हाला लाभत आहेत, परंतु काय एक पॉझिटिव्ह एनर्जी काय जाणवते मैदानात आल्यानंतर? महादेवाच्या आशीर्वादामुळे हे सगळं पेडगावची नगरी बघून सर्व हे सगळं चांगलं वाटतं. सहकार्य तुमचे. नमस्कार दादा, काय सांगाल? आता तुम्ही इथे येऊन अनुभवताय हा क्षेत्र, म्हणजे हे अनुभवत आहे, काय वाटतं? जोडीविषयी काय सांगाल? नाही, संतोष शेठ तोडकर यांची माझी ओळख, आम्ही ठाण्यातलेच सहकारी, आणि मी पोलीस क्षेत्रात काम करत असतो. मी पोलीसमध्ये आहे. मी असं भरपूर मालक बघितले. मी स्वतः माझे पण 3 नंदी आहेत. तर पहिल्यांदा असं मी बघितलं की मी कालपासून संतोष शेठ सोबत आहे. पहिले म्हणजे एखादा माणूस डायरेक्ट मैदानावर पण येऊ शकतो, पण काल ते मैदानावर न जाता काल त्यांनी पहिले नंदींचा खाऊ म्हणजे खाद्य घेतलं, नंदींची हालत बघितली, सगळं नियोजन बघितलं, जे सांभाळतात, जे त्यांचं पालनपोषण करतात, त्यांची विचारपूस केली, त्यांच्या घरात राहिले. म्हणजे नगरसेवक तर हा माणूस आहेच, पण त्यांचं समाजसेवेचं जे काम आहे ना, ते प्रत्येक कार्यातून मला उमटत राहतं की हा माणूस काय असेल, व्यक्तिमत्व माणसाचं कसं असू शकतं, तर असं असू शकतं. आणि आज मला असं स्वतःला वाटत असतं की पोलीस कार्यात काम करत असताना आम्हाला समाजातली लोकं कळतात, तर ह्या लोकांमधून कळतं की माणूस किती चांगला असू शकतो, किती वाईट असू शकतो. तर आज आम्हाला यांच्यासोबत फिरताना, मैदानातून येताना एक अभिमान वाटत होता की आपल्यासोबत कोण आहे, तर आपल्यासोबत संतोष शेठ तोडकर आहे. आणि संतोष शेठ तोडकरच्या मागे कोण आहे, तर त्यांचा एक नंदी आहे. आणि नंदीचा आशीर्वाद किती मोठा आहे हे आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कळतोय. आज जे तुम्ही घराघरात पोहोचवत आहे, तुमचं सुद्धा आभार आहे, कारण की तुमच्यामुळे आम्ही बघतोय की यूट्यूबला सगळे जे मोठे झालेत, आणि आज बकासूरचं बघून क्षेत्रात पदार्पण केलं, आणि आज त्यांच्यासोबतच आज त्यांचा नंदी पळतोय. म्हणजे काय आयुष्यात काय अचिव्हमेंट असते, तर ही असते की नीतिमत्ता तुमची साफ असेल तर आपल्याला काय डिझर्व करतो, तर हे सगळं डिझर्व करतो. आणि चांगलं मन साफ असेल तर आपल्याला असे चांगले मित्र मिळतात, तुमच्यासारखं व्यक्तिमत्व मिळत असं या नंदीमुळे हे सगळं मिळत आलं. संतोष शेठ, तुमची संपूर्ण टीम परिश्रम करत असते आणि संपूर्ण टीम आहे, आपण विषयी काय सांगाल? काय म्हणजे एक कशा पद्धतीनं म्हणजे संपूर्ण टीमच्या वाट्या म्हणजे एक कशा पद्धतीनं नियोजन असते? काय सांगाल? आप्पा पडद्यामागचा हिरो आहे. दादासारखा बैलगाडी मालकच मी आजपर्यंत बघितला नाही. आपण जे आपल्या मुलांना घालत नाही ना, ते आत्ता बैलांना घालतात.
आता नंदी कंटिन्यू तुझ्याकडे असतात म्हणजे काय वाटतं एकंदरीत म्हणजे आता शेटचं तुझं कसं काय असतं म्हणजे नियोजन करायचं नियोजन काय सेट आम्ही दोघं पण करतो ते मला मी त्यांना विचारल्याशिवाय कुठलंही नियोजन करत नाही बरं. हे नियोजन आता आजच कळालं का यापूर्वी काय आलेलं कसं काय कशाचं? किती दिवसापूर्वी कळलं ही जोडी नियोजन हे एक 15 दिवसापूर्वी झालेलं आहे आपलं. नक्कीच शेट जास्त काही वेळ घेत नाही तुमची जी म्हणजे स्वप्न आहे ते नक्कीच आज तुमची जोडी पूर्ण करेल ही तुम्हाला शुभेच्छा राहील सगळ्यांना. धन्यवाद शेट. तुमचे पण मनापासून धन्यवाद.